श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश महाराज. आदेश. श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश महाराज, आपण जे मार्गदर्शन करता यूट्यूब चॅनलच्या मार्फत किंवा आपले जे गुरुवारचे मठामध्ये मार्गदर्शन होतं त्याचे आचरण योग्य प्रकारे होतं. काही काहींना वेगवेगळ्या उपाय आपण सांगत आहात, वेगवेगळे प्रश्न मुद्दे त्यातून आपण हे समाजासमोर आणत आहात. परंतु आजच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळे तरुण तरुणींची ओळख होते सोशल मीडियामार्फत आणि त्यातून एक प्रेम निर्माण होतं. थोडक्यात सोशल प्रेम हे सोशल प्रेम किंवा प्रेमविवाह होतो. हे योग्य की अयोग्य आणि त्याचे ते करण्याचे फायदे आणि तोटे हे आपण मला समजून सांगावे किंवा आपल्या माध्यमातून सर्वांना माहिती पोहोचावी ही माझी विनंती आहे. बघा कसं असतं माहिती आहे का, पहिल्यांदा आपण स्वामी महाराजांना प्रार्थना करूया. श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष सगळ्या भाविकांना. कसं आहे, आता हे जे तुम्ही प्रश्न केला सोशल मीडिया, तरुण पिढी, आता ही तरुण पिढी ऐकण्याच्या पलीकडे गेलेली आहे. तरुण पिढीवरती बोलायला गेलं तर भरपूर बोलू शकतो आपण. मी दर गुरुवारी मठामध्ये संध्याकाळी 7 वाजता माझं प्रबोधन असतं. मी अनेक मुद्द्यांवरती प्रबोधन करत असतो. भौतिक जीवनावरती, आध्यात्मिक मार्गावरती वगैरे वगैरे अनेक प्रकारे माझं मार्गदर्शन असतं. पण आता काय झालं माहिती आहे का, आता हे जे काय प्रेमविवाह तुम्ही बोलताय, आता हे प्रेम राहिलेलं नाही. जुन्या काळामध्ये बघा, तुम्ही जर मागे वळून पाहिलं तर जुन्या काळामध्ये हे असं प्रेम वगैरे असं काही नव्हतं. जुन्या काळामध्ये जे आई वडील ठरवायचे त्या पद्धतीने लग्न व्हायचे आणि योग्य पद्धतीने लग्न लागायचे, शिस्तबद्ध असायचे, त्याच्यात गैरवर्तन नसायचं. धिंगाणा या अशी आता तुम्ही बघताय सोशल मीडियावरती काय काय उधळत आहेत, काय काय ते फवारे तोंडावर मारत आहेत, ते विचित्र प्रकार चालू आहेत. माझं मत असं नाही आहे तुम्ही लग्न बाबा तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता, पण हा प्रश्न मांडला त्याचं उत्तर देणं मला भाग पडतं आहे. पण जुन्या काळामध्ये अशा काय घटना असायच्या तर शिस्तबद्ध लग्न लागायचे आईवडिलांच्या विचारानुसार. त्यावेळेस मुलगा मुलीला पाहत नव्हता आणि मुलगी मुलाला पाहत नव्हते. पण तो जुना काळ गेला, आपण इतकं मागे जाऊ पण नाही. आता मुलामुलींनी पाहावं, एकमेकांना पसंत करावं, पण ते आईवडिलांच्या विचारानुसार. आईवडिलांच्या विचारानुसार जर तुम्ही पसंत केलं तर ते योग्य असतं. आताची पिढी कशी आंतरजातीय विवाह करतात आणि आंतरजातीय विवाह त्या काळामध्ये चालत नव्हते. आता कसं मुलामुलींवर सोडून दिलं आहे. आताच्या या युगानुसार जसं चेंज होतं आहे त्याच पद्धतीने मुलं मुली चेंज होत आहेत. आणि माध्यम त्याला आपण सोशल मीडिया बोलतो ना, ही एवढी चांगली आहे ना तेवढी त्रासदायक पण आहे. त्याच्यामुळं काय करते माहिती आहे का, हे जे पिक्चर बोला तुम्ही, या अनेक काय सिरियल लागतात, मग ते प्रेमविवाह, मग याची बायको त्याच्या संगती गेली, त्याची मुलगी याच्या संगती, अशा काय प्रकार दाखवतात, हे चुकीचं दाखवतात. मग आताची पिढी तेच आचरणात घेते आणि ते आचरणात घेतल्यामुळं मग कसं, मग पिक्चर पण तसेच निघालेत. काय निघालेत, मग आपण बोलतो सैराट पिक्चर, अनेक प्रेमविवाहावरती पिक्चर असतात. मग ते पाहून कसं करतात, मुलं मुली पण तसेच वागायला लागतात. नाही मग हेच खरं आहे, हेच सत्य आहे. मग त्यांना कसं वाटायला लागतं, आईवडील परखे वाटायला लागतात आणि जे 2 महिन्याचं प्रेम आहे ते खरं वाटायला लागतं. आणि त्या काळामध्ये, जुन्या काळामध्ये अशा घटना घडत नव्हत्या. त्यावेळेस आईवडील ठरवतील त्या पद्धतीने चालायचं. आणि त्यावेळेस कोणला बोलतात ना, एवढी शिस्त असायची, ना मुलीला नाव ठेवू शकत नव्हतं कोण, ना मुलाला नाव. आपला आपला प्रपंच सुखाचा करायचे, आनंदात राहायचे, त्यांची मुलं बाळं शिक्षण सगळं छान व्हायचं. पण आता असं झालेलं आहे, तर या सोशल मीडियामुळे हे प्रेमविवाह राहिलेलं नाही, हे वासना विवाह असं समजूया आपण.
मला सांगा प्रेम कुठे राहिले? एक मला दाखवून द्यायचं कोणाचं प्रेम कोणावरती. 4 दिवसाचं प्रेम असतं. त्यांनी मला वचन दिलं, मी त्याला वचन दिलं, आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नाही. या अशा पद्धतीने आताची पिढी वागायला लागली आहे. आणि त्याच्यामध्ये आईवडिलांना समजत नाही बाबा माझी मुलगी काय करते किंवा मुलगा काय करतोय. कारण प्रत्येकाचे मोबाईल सायलेंटवर असतात. मॅसेज कधी येतात, कधी जातात, कधी चॅटिंग आम्ही करतो, रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत जागतो, 4-4, 5-5 पहाट पण होते. मग त्या पद्धतीने अशा सेटिंग चालतात आताच्या मुलांच्या. मग मुलगी असो किंवा मुलगा असो. म्हणून मी प्रत्येक गुरुवारी प्रत्येक मुलींना एकच सांगतो, बाबांनो तुमचं पहिलं करिअर करा, तुमचं शिक्षण पूर्ण करा, शिक्षण पूर्ण करा, तुमच्या पायावर उभं राहा. त्याच्यानंतर तुम्हाला पर्याय भरपूर आहेत. जर तुम्हाला, मी बोलत नाही तुम्ही प्रेमविवाह करू नका, पण तुमच्या आईवडिलांचं मत राखून, आईवडिलांना काय वाटेल, त्यांनी इतक्या वर्ष तुम्हाला सांभाळलं, मोठं केलं, लहानाचं मोठं केलं, तुमच्यावर प्रेम केलं, पाहिजे त्या वस्तू पुरवल्या, तुमच्या मनासारखं केलं, पण तुम्ही त्यांच्या विश्वासाचा घात करताय. त्या विश्वासाचा घात करून नंतर आईवडिलांना दोषी ठरवतायत. आणि त्या 2 महिन्याच्या प्रेमासाठी आईवडिलांना दोषी ठरवतायत. आणि आताची मुलं मुली अक्षरशः आईवडिलांच्या नाकावर टिचून निघून जातात. इतकी बेकार अवस्था झालेली आहे. म्हणून मी प्रत्येकाला माझं तेच सांगणं असतं, बाबांनो असं वागू नका, अरे हे योग्य नाही आहे. आणि याचे दुष्परिणाम इतके विचित्र आहेत. तर आताच मी मीडियाला पाहिलं, कुठे नांदेड का काय त्या साईडला कुठेतरी अशी घटना घडली. आंतरजातीय विवाह, जात वेगवेगळी, त्याची जात, त्याची कास्ट वेगळी, हिची वेगळी. आणि त्याच्यामधून अशी अवस्था निर्माण झाली, त्याच्या आईवडील भाऊ मान्य नव्हते, त्या मुलाचे आईवडील मान्य असेल का माहिती नाही आपल्याला, पण मीडियावरती जे झालं ते मी सांगतो. बघा त्याचा परिणाम त्या सैराटसारखा झालेला असला. सैराट पिक्चर पाहतो ना आपण, त्याच्यात जे लास्टला जे दाखवलंय तुम्हाला, बघा मागे वळून पाहिलं तर त्याच्यात खून पण दाखवलाय. ते मुलं आचरणात घेत नाही, पण जे आधीचं दाखवतायत ना ती मुलं आचरणात घेत आहेत. नाही हेच प्रेम. मग तेच मनावर बिंबवायचं, मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही, माझं प्रेम याच्यावरच आहे. आम्ही शपथी घेतलेल्या आहेत जन्म मरणाच्या, आम्ही स्वप्न बघितलेत. आणि मग त्या पद्धतीने घरच्यांना नाही आवडलं तर मग खून होतो. काय होतो? खून. आणि त्याच पद्धतीने ते नांदेडला कुठे तिथे ते झालं, तशाच पद्धतीने ते झालं. आज ती मुलगी काय झालं त्या मुलीचं? जर माझं म्हणणं काय आहे, म्हणून आहे ना, तुम्ही तुमच्या कास्टमध्ये लग्न केलं ते उत्तम राहतं. कारण की तुमचे त्यांचे स्वभाव पटतील याची गॅरंटी नाही. तुमच्या आईवडिलांच्या मनात काय, त्यांच्या आईवडिलांच्या मनात काय हे तुम्हाला माहिती नाही. फक्त तुमचं प्रेम आहे, तुम्ही एकमेकांना शपथी दिल्यात, पुढे पटलच याची गॅरंटी नाही आहे. ही अशी अवस्था आताच्या मुलांची आहे. आणि ते आता जर समजा जर आंतरजातीय विवाह केले, भविष्यात त्यांना प्रॉब्लेम होतो. कारण यांचे जे राहणीमान किंवा यांचे जे धार्मिक विधी असतात, तर त्या धार्मिक विधींना विरोध होतो. आणि त्या मुलीचा सुद्धा कधी होतो, मी जन्मापासून ते करत आले आणि माझ्या सासरी हे विधी करून देत नाही. बरोबर. त्याच्यामुळे त्यांच्यात तेढ निर्माण होते. एकदम बरोबर आहे. तसंच आहे. बरोबर ना. आता तुम्ही जर आंतरजातीय विवाह जर तुम्ही पाहिले तर असंच असतं ना, तू वेगळ्या कास्टचा, मी वेगळ्या कास्टचा, आणि त्याचप्रमाणे जर लग्न केलं तर तेच होणार आहे. समजा एखाद्या हिंदूंनी मुस्लिम समाजाच्या मुलीसंगती लग्न केलं, तिचे त्याचे विचार नंतर पटणार नाही, किंवा याचे विचार तिला पटणार नाही. समजा वेगळी समाजाची जर मुलगी असेल, बघा जातपात तर आपण मानत नाही, पण आता समाजच धरून आहे जातपात. मग त्या समाजानुसार तर वागणं आहे सगळ्यांना. मग त्या पद्धतीने जर त्या मुलीला त्या मुलगी असो किंवा मुलगा असो, तो जर देव मानत नसेल, देव मानत असेल, त्यांच्यात वादविवाद होतात. नक्कीच होतं. आणि मग त्याच्यातनं मग डिव्होर्स पर्यंत जातं. मग ते प्रेम राहिलं कुठे मला सांग? मग ते वाचतेच झालं, 2 महिन्यापुरतंच प्रेम राहिलं ते, आणि त्याच्यातनं घातपात होतात. मग अशी अवस्था आहे. आता महाराज, या तरुण पिढीमध्ये आता आपण
पाहतो. मुलाचं वय महाराष्ट्र शासनाने किंवा इतर भारत सरकार जो कायदा आहे त्याच्यात 21 वर्ष दिले, मुलीचं वय 18-19 वय काय असेल ते दिले. पण काय काय मुलं आपल्याला रोजगार नसतो. आपल्या थोडक्यात म्हणायला गेलं तर आपण आपल्या आईबापाच्या जीवावर असतो आणि तेवढ्यात ते लव्ह मॅरेज करतात किंवा काय इतर वेगळं. त्यांच्यात तो संयम कसा ठेवला पाहिजे त्यांनी, का जे आपण ह्या योग्यतेचे आहोत की नाही, की आपण आपल्याला हे योग्य वाटते की नाही. कारण भविष्यात आपल्या आईवडिलांचं एक वय असतं काम करण्याचं किंवा कमवण्याचं. ते वय त्या वय झाल्यानंतर ते कमी त्यांची शरीर साथ देत नाही. तर हे वय आपण आपले संयम आपण आपले कसं सक्षम होता येईल याबद्दल काय सांगता येईल? कसं आहे माहिती आहे का, जे कायद्याने ठरवले, सरकारने जे ठरवलं, मुलाचं 21 मुलीचं 18 काय असेल त्या पद्धतीने बरोबर आहे. माझं एक मत आहे, प्रत्येक मुलीला माझी एक प्रार्थना विनंती आहे. बघा कसं असतं माहिती आहे का, प्रत्येक गोष्टीला वेळ असतो. त्या वेळेनुसार लग्न होणं गरजेचंच आहे. पण ते कधी? जोपर्यंत तुमचं करिअर होत नाही. तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या जीवावर जगता आणि लग्न करता, कुठल्याच दृष्टिकोनाने तुम्हाला योग्य वाटणार नाही. आता बरीच पिढी माझ्याकडे येते, तरुण पिढी येते, ज्या मुलाला कामधंदे नाही आहेत, परिस्थिती बिकट आहे, आई रोज कष्ट करते, बाप रोज कष्ट करतो, त्यावेळेस पुढं 500-600 रुपये येतात आणि त्या मुलांचे तो मुलगा बोलतो, मी एक मुलगी पाहिलेली आहे, माझं तिच्यावर प्रेम आहे, मला लग्न करायचं. मी सरळ बोलतो, बाबांनो मी काय वधूवर केंद्र खोललेलं नाही आहे आणि या गोष्टींना मी प्राधान्य पण देत नाही. कारण की तू स्वतःच्या पायावर उभा नाही आहे, तुला 1 रुपया कमवायची अक्कल नाही आहे आणि तू लग्न करायला चालला आहे. कसं तुझं पुढे होणार? तुझं वय आताशी 18-19 वर्षाचं मुलांचं मी सांगतो. 18-19 वर्षाच्या मुलांचे विचार बघ कुठे गेलेत. वासना फक्त, प्रेम नाही आहे बाबांनो. 1001% प्रेम कुछ नाही रहता, सब झूठ आहे. फक्त वासना. आणि ती मुलगी पण याला कशी काय पटली ते ईश्वर स्वामी भगवंतांनाच माहिती. आणि ती मुलगी पण राजी आहे बोलतो आणि मी पण राजी आहे. तिच्या आईवडिलांना माहिती नाही, याच्या आईवडिलांना माहिती, कारण यांना माहिती आहे आमच्या मुलाला कोण मुलगी देणार नाही. तिच्या आईवडील जर कळालं त्या मुलीला पण ठोकून काढतील आणि मुलाला पण ठोकून काढतील. मग हेच मी मागाशी जे उदाहरण दिलं, याचे दुष्परिणाम काय होतात, तर लास्टला तो सैराट पिक्चर लास्टचा भाग बघायचा. म्हणून प्रत्येक पिढीने जोपर्यंत तुमचं शिक्षण पूर्ण होत नाही, तुमचं करिअर पूर्ण होत नाही आणि तुमच्या पायावर तुम्ही उभे राहत नाही, मी बोलत नाही तुम्ही फ्लॅट घ्या, घर घ्या, ठीक आहे, सोपं राहिलेलं नाही आताच्या युगामध्ये. पण किमान तरी तुला 40-50 हजार तरी पगार पाहिजे तुझ्या बायकोला तरी पोसायला, तिच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी. तुझे आई वडील तर दूरची गोष्ट राहिली, तिला घेऊन येणार, मजा तुम्ही मारणार आणि पोसणार कोण? तुमचे आई वडील. म्हणजे मला सांग, ही पोरं लास्टपर्यंत टिकतील का प्रपंचामध्ये? मग ती मुलगी लहान मुलासारखी रडत राहणार. ती मॅच्युअर नाही, तिला कळत नाही, वळत नाही काय प्रपंच काय, स्वयंपाक कसा करायचा, काय कसं करायचं, स्वतःचा स्वार्थच तिला कळत नाही. आणि तुम्ही प्रेमविवाह करता, तिला स्वतःचा स्वार्थ कळत नाही. कसं काय तुम्ही लग्न केलं? ते फक्त एक वासना. म्हणून या गोष्टींना मी महत्त्व देत नाही. आणि माझ्याकडे असे 17-60 लोक येतात, मी सरळ हाकलून लावतो अशांना. मी या गोष्टींना मी प्राधान्य देत नाही आणि मला ही गोष्टी आवडत पण नाही. तुम्ही तुमच्या आईवडिलांचे विचार घ्या. तुमचे आईवडील ज्यावेळेस बोलतील त्यावेळेस तुमचं पुढचं पाऊल टाका. आणि तुमचे आईवडील नाहीच बोलणार, कारण की तुमचं करिअरच घडलं नाही तर तुम्ही काय पुढं भविष्यात करणार आहे? तुमच्या आताच असे विचार, आता हे विचार नालायकच झाले माझ्या विचारानुसार तरी. म्हणजे फक्त आम्हाला वासना मिटवायची, मजा मारायची, आम्हाला प्रपंच कळत नाही, काही कळत नाही, आई वडील, सासू सासरे, नंद भावजाई, दीर, काही कळत नाही, फक्त आम्हाला मजा मारायची. ती गालात हसली आणि फसली, हे फालतूगिरी झाली. याच्यात काही अर्थ राहिला नाही, याचे दुष्परिणामच होणार लागले. नक्कीच महाराज. आता जर आपण पाहिलं
वेगवेगळे सिनेमे येतात. आपण बोलला सैराट सिनेमा प्रसिद्ध, म्हणजे त्याच्यातून एक वेगळा बोध सुद्धा घेण्याजोगा आहे का. तो सैराट मधला जो अभिनेता होता तो बाहेर जाऊन त्यांनी लव्ह मॅरेज केलं, असं त्यांनी त्याचं स्वतःचा एक स्टार्टअप केला की. पण ही तरुण पिढीने ते न पाहता फक्त लव्ह मॅरेज करायचं आपण हे असं केलं. पण हे हे सिनेमा प्रवृत्त करतात का, हे वेगवेगळे सिनेमा. आपण एका सिनेमाचं नाव नाही घेत की बाबा की कोणत्या जातीविषयी नाही बोलत, की यांचं धाडस कसं होतं, हे प्रवृत्त करतात का ज्या तरुण पिढीला हे असं धाडस करण्यासाठी. कसं आहे माहिती आहे का, आता हे जे पिक्चर निघतात, या फिल्म्स निघत आहेत सगळ्या, हे पैसा कमवण्यासाठी आहे. जे डायरेक्टर असतील, अनेक काय त्याच्यामध्ये बरेच प्रकार असतात, दिग्दर्शक असतील, अनेक कोण असतील, यांना काय फक्त पैशाशी मतलब आहे. हे पैसा कमवण्यासाठी हे सगळे विचित्र गोष्टी दाखवतात. यांना ना तुमच्या आमच्याशी काय पडलेलं नाही आहे, आमचा पिक्चर कसा चालेल, आम्हाला पैसा इतका मिळेल, हाच त्यांचा दृष्टिकोन असतो. त्यांना माहिती आहे आताच्या मुलींना काय लागतं, काय पाहिजे, ते अभ्यास करतात. लक्षात ठेव, शाळेमध्ये काय चालतं, कॉलेजमध्ये काय चालतं, बाहेर काय चालतं, हे पूर्ण अभ्यास केल्यावरती हे पिक्चर काढतात. त्यांना माहिती हा पिक्चर चालणार. मग तो पिक्चर त्याच्यातनं दुष्परिणाम काय होतील ते दाखवतात. बाबा त्यांनी त्याचा स्टँड घेतला, त्यांनी मग तो फ्लॅट घेतला, मग ते त्यांच्या पायावर उभे राहिले, लास्टला त्याचा अंत पण कसा झाला, खराबच झाला ना अंत. ते फक्त नावाला असतं, तो पिक्चर आहे. पण खरं आहे का त्याच्यामध्ये, काय सत्य काय आहे, आता तुम्ही कसे जगता ह्याला महत्त्व आहे. ते स्वप्न आहे, ते पिक्चर आहे. पिक्चरमध्ये शॉर्टकटमध्ये दाखवतात. पण आता काय चालले, आता तुमच्याच्याने होणार आहे का ते. म्हणजे 3 तासामध्ये तुम्ही लव्ह मॅरेज करणार, पळून जाणार, फ्लॅट घेणार, तिथं कामाला लागणार, तिथं तुम्ही मॅनेजर होणार का 3 तासात. तो पिक्चर आहे. त्या पिक्चरमध्ये ते दाखवलं तसं, वा तो स्टँड केला त्यांनी, स्वतः उभा राहिला, मग ती पण कामाला लागली, दोघं मिळून हे केलं, आणि त्याच्यामध्ये त्यांना मुलबाळ झालं, अमुक काय गोष्टी. अहो एका पिक्चरने अशा अनेक लव्ह मॅरेज आहेत, अनेक असे पिक्चर आहेत. तर ते आपण कुठला तो पिक्चर आणखी एक आहे ना, तो काय त्याला बोलतात, तो त्या मुलीचा कुठला तो पिक्चर, तो दगडू पिक्चर काय आहे ना, त्याच्यात पण तेच दाखवले ना. त्याच्यात काय दाखवले, हां, मग ते टाइमपास पिक्चर काय असेल, मग तो टाइमपासच झाला ना. एक माझं म्हणणं काय झालं, तो टाइमपासच झाला ना. लास्टला अंत काय झाला त्याचा, आम्ही लग्न केलं, आमचा टाइमपास झाला, आणि लास्टला आमचा खून झाला, सगळं संपून गेलं, दोन्ही घरं बरबाद झाली. म्हणून हे काय नाही, सगळं खोटं आहे, फालतूगिरी. या गोष्टीला महत्त्व न देता आई वडील काय सांगतात याच्याकडे लक्ष द्या. बघ, स्वतंत्र सगळ्यांना आपल्या आपल्या पद्धतीने वागायचं आहे, सगळ्यांना स्वतंत्र सरकारने दिलेलं आहे. पण अरे आईवडिलांचा पण विचार करा बाबांना, हा काय विचार करत नाही, अशी अवस्था आहे आता तिकडे. नक्कीच महाराज. आता पूर्वीचे आपण बोललात, पूर्वीच्या जमान्यात की आईवडील सर्व पाहत होते. परंतु आत्ताच्या ज्या पिढीची बोलता, आत्ताच्या काळातले आईवडील आपल्या पाल्यावर किंवा आपल्या मुलावर विश्वास ठेवतात की माझी मुलगी कॉलेजला जाते, इकडं योग्य करते. हा विश्वास पालकांनी कितपत ठेवावा, आणि त्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून आपण काय खबरदारी घ्यावी योग्य वेळी. कारण काय होतं, आपण आपले आईवडील जे असतात पाल्याचे, ते बोलतात की पूर्ण विश्वास ठेवतात, नंतरून पश्चाताप करायची वेळ येते त्यांच्यावर, नंतरून ते पूर्ण खचून जातात, त्या डिप्रेशनमध्ये जातात. त्याविषयी थोडी माहिती. बरोबर आहे, अशा घटना मी पाहिल्या डोळ्याने बघतोय. आणि तो हा प्रश्न मांडला, योग्यच मांडला. कसं असतं माहिती आहे का, आईवडिलांची काही चूक नसते. प्रत्येक आईवडिलांना वाटतं आमचा मुलगा बॅरिस्टर व्हावा, आमचा मुलगा खूप मोठा व्हावा, किंवा आमची मुलगी खूप मोठी व्हावी. प्रत्येक आईवडिलांना वाटतं. आता भेद राहिलेला नाही आहे. मुलगा असो किंवा मुलगी असो, एकाच दृष्टीने पाहिलं जातं, आणि तेच खरं आहे. आताच्या मुली आईवडिलांना पाहतात, उत्तम आहे. मुलं आताची मुलं पण आईवडिलांना पाहतात, ते उत्तमच आहे. पण आईवडील पूर्ण विश्वास सोडून देतात ना, नाही आमची मुलं चांगली आहेत,
चांगलं वागतील, चांगलं शिक्षण घेतील, मुलगी कुठल्या मुलाच्या नादी लागणार नाही किंवा मुलगा कुठल्या मुलीच्या नादी लागणार नाही, पहिले करिअर बघतील. ह्या गोष्टींच्याद्वारे आईवडील विश्वास ठेवतात आणि मग कुठेतरी हॉस्टेलमध्ये टाकतात, लांब कुठे कॉलेजला नंबर लागला जातो, मग कुठे लांब लांब ठिकाणी टाकतात. मग त्याच्यामधून विचित्र घटना घडतात. आता पाहतोय, ऐकतोय, त्याच्यातनं मग प्रेम संबंध निर्माण होतात, बोलायला कोण नाही, बघायला कोण नाही, आणि त्याच्यामुळं मग मुलं मुली काय करतात, स्वतःच्या मनाचं करतात. ते आकर्षण आहे. हे वय कसं माहिती का, हे वय आहे ना खूप विचित्र आहे. या वयामध्ये अशा चुक्या घडतात. तुमचं वय जर 19, 18, 17, 20, 22 या वयामध्ये काय होतं माहिती का, अशा घटना घडतात. मॅच्युअर नसतात, त्यांना कळत नसतं. मग ते काय वासना, फक्त वासना, नजराला नजर भेटले, बाबा माझं प्रेम झालं, मग आम्ही अमुक, मग ते लग्न पण होत नाहीत ना. मग त्याच्यातनं काय, मग असेच खून पडतात आणि मग कळत नाही माझा मुलगा मेला का माझी मुलगी कुठे गायब झाली, हेही समजत नाही. आणि काय मुलं मुली असे आईवडिलांनी विश्वास ठेवून काय मुलींना डॉक्टरकी करण्यासाठी काय गोष्टी केल्या. माझ्याकडे येतात अशी लोक. मुलींनी पण घात केलेत, आईवडिलांच्या मुलांनी पण केलेले आहेत. पैसा वायाला घालवलेला आहे. अक्षरशः इतके लाखो रुपये वाटतात, सगळे वायाला घालवले, कारण की आईवडिलांनी डोळे झाकून विश्वास ठेवला. बरोबर, त्यांचं काय चुकीचं आहे आईवडिलांचं, ते तर त्यांना बघ. मुलं कशा आईवडिलांचं मन जिंकतात, नाही आई मी तसा नाही आहे, बाबा मी तसा नाही आहे, मुलगी माझा विश्वास नाही का, पटवून देतात. आणि मग असं दाखवतात की बघा हे आताची पोरं आहेत ना चांगली नाहीत, रस्त्याने चालली वाईट आहेत, हे प्रेमविवाह चांगले नाही आहेत, हे अमुक चांगले. मुलं मुली स्वतः बोलतात आईवडिलांना, आणि तेच मुलं मुली बोलणारे हेच प्रेमविवाह करतात स्वतः. म्हणजे दाखवण्यासाठी मी किती चांगला आहे किंवा मी किती चांगली आहे. मग ते दाखवण्यासाठी असं बोलायचं आणि आईवडिलांना फसवायचं. मग त्यांना माहिती आहे आज ना उद्या राजी होणार, आपण पळून गेलो आणि मग काही दिवसांनी आलं तर राजी होणार. राजी होत नाही. त्या एखादे आईवडील हळव्या मनाचे असतात. काय आईवडील स्वतः फाशी लावून मरतात. हो, भरपूर ठिकाणी असे वेगवेगळे. हा, मग डिप्रेशनमध्ये गेलं तर मग मरणारच माणूस. त्याच्यातनं बाहेर निघाल त्याला किती वेळ लागतो, भरपूर वेळ लागतो. मग त्याला डॉक्टर, मानसतज्ञ डॉक्टर बघा, अमुक बघा, तमुक बघा. त्या मुलीला काय वाटत नाही. म्हणून मी आई वडिलांना एकच सांगतो, विश्वास ठेवा तुमच्या मुलींवर. मी नाही बोलत नाही, बाबा मी काय बोलणार नाही त्यांच्यावर, बाबा हे तुम्ही करूच नका म्हणून. आताचं कोण ऐकणार आहे. ईश्वर आला त्याचं कोणी ऐकलं नाही, संत आले त्यांचं कोणी ऐकलं नाही, तुमचं आमचं कोण ऐकणार आहे. पण एक साधू म्हणून माझं सांगायचं कर्तव्य आहे बाबांना, कारण याच्यासाठी अध्यात्म मार्गाची जोड पाहिजे. काय पाहिजे, अध्यात्म मार्गाची जोड पाहिजे. आणि पण ते अध्यात्म मार्गाची जोड कोण घेत आहे. आई वडीलच मुलींना पाठवत नाही मठामध्ये, मंदिरामध्ये. बाबा सकाळी उठल्या दर्शन घे स्वामी महाराजांचं, किंवा कुठल्याही देवता तुमचा आवडचा देव असेल त्याचं दर्शन घे. काही नाही, बस 1 माळ जप कर, 5 माळी जप कर, 11 माळी जप कर, नामस्मरण कर. नाही होत, वेळ भेटत नाही तर नामस्मरण कर चालता बोलता. बघ कुठल्याही मठ मंदिरामध्ये जिथं तुम्हाला योग्य मार्गदर्शन होतं, जिथं योग्य प्रबोधन होतं, अशा ठिकाणी तरुण पिढीने जाणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे जीवनात जगायचं कसं हे तुम्हाला कळलं जातं. वेड्या वाकड्या रस्त्यावरती तुम्हाला प्रत्येक वेळेस हात देण्यासाठी ईश्वर तर असतोच, पण साधू संत पण असतात. तुम्हाला डगमगून देत नाही, ते प्रत्येक वेळेस तुम्हाला साथ देतात. आणि तुम्हाला या भौतिक जीवनामध्ये हे जे इंद्रजाळ जे आखलंय मोठं, आणि त्या जाळ्यामध्ये फसू नये म्हणून साधू संतांनी या भूतलावरती ईश्वराने त्यांना जन्म दिला आहे. आणि त्यांचं आज कार्य चालू आहे, नाही असं नाही आहे, चालू आहे. पण आताची पिढी घेते का, ते नाही घेत. ते साधू संतांच्या उलट्या चौकशा करतात. त्यांना साधूंनी काय केलं, तो साधू असाच आहे, तो तसाच आहे, तो हाच बोलला. ते साधूची चुकी बघायला बघतात, कारण की गोडाऊन खराब तर मटेरियल पण खराब निघणार. त्यासाठी आई वडील चांगले पाहिजे. काय पाहिजे, आई वडील. हा, मग आई वडिलांनीच कधी देवधर्म केला नसतो, आणि मग मुलांना काय ब्रह्मज्ञान सांगणार. मग ती मुलं उलटी बोलतात, तुम्ही काय केलं, मग आम्हाला ज्ञान देण्यासाठी तुम्ही तेच धंदे केले, मग आम्ही पण तेच करतो. बोलून देत नाही आताची पिढी. म्हणून पहिलं घरच्यांनी नीट वागावं, आणि मग तुम्ही तुमच्या मुलांना व्यवस्थित बोलू शकता आणि त्यांना तुम्ही जागेवर आणू शकता. नक्कीच महाराज सोशल मीडिया वापरताना मी पाहिलं, जपान असं म्हणजे आपल्या भारत हा तर चांगल्या प्रकारे आहे, पण जपानमध्ये असं आहे की एका ट्रेनमध्ये
आई जी असते तिचं एक छोटं मुलगा इथं बसलेला असतो. आई पुस्तक वाचत असते आणि ते आचरण मुलगा करतो. तो बॅगेतून त्याला वाचता येत नाही, काय नाही, तो पुस्तक पाहत असतो. थोडक्यात जे आपले आईवडील करतात तेच तो आपला मुलगा भविष्यात करणार. ती आवड लागणार त्यांना, त्याच्यातून तो जो मार्ग स्वीकारणार. आपल्या आईवडिलांनी आपण कसं राहावं, काय करावं, हे सगळं आपल्या मुलांच्या हातात असं वाटतं. बरोबर आहे. कसं असतं माहिती आहे का, आता हे जपान बोला, चीन बोला, आपल्यापेक्षा 50 वर्ष पुढे ते हो. पुढे ते यांनी ती बोलतात ना, त्यांच्यामध्ये कशी लोकशाही नाही आहे. आपल्यामध्ये लोकशाही आहे ना, कोणी काही बोंबलतं. जपानवर तर अणुबॉम्ब टाकलेला माहिती आहे ना, हो. अमेरिकेने, तरीही ते मागून इतके पुढे गेले, तुम्ही विचार पण करू शकत नाही. त्यांची संस्कृती एवढी चांगली आहे. तर तेच ना, जसं तुम्ही वागाल तशी तुमची मुलं वागणारच आहेत ना. समजा जर तू जर मोबाईलवर चॅटिंग करत राहिला, तू जर गाणी अनेक रील्स बघतोय, नागडे उघड्या बाया मुली बघतोयस, या काही पुरुष बघतायत, स्त्रिया काही असू दे, तर तुमची मुलं पण तेच बघणार आहेत ना. आणि आताच्या आईवडील स्वतः घेऊन बसतात, बघ बाळा. आपल्या समोर घडतंय ना ते. 3 वर्षाच्या मुलाला 2 वर्षाच्या मुलांना मोबाईल हातात देतात, बघत राहा आणि आम्ही आमचं मोकळं. मग ती मुलं काय शिकणार? वाईटच शिकणार ना. म्हणून लहानपणापासूनच एखादा मडकं घडवायचं असेल त्याला खूप कष्ट असतात. तसंच त्या देशांमध्ये ते संस्कार तसे घडवले जातात आणि ते योग्य आहे आणि असंच पाहिजे. जसं तुम्ही वागाल त्या पद्धतीत तुमची मुलं वागाल. नक्कीच महाराज आपण पाहतो बाहेरच्या देशांमध्ये अमेरिका म्हणा कोणत्या, एक आपल्या भारतीय याच्यात एक लग्न म्हणजे एक पवित्र असे नाते होते. आता आपले जे मोबाईल जे सोशल मीडिया मार्फत जे दाखवतात, एक सगळ्यात महत्त्वाचा गाजलेला मुद्दा लव्ह इन रिलेशनशिप. म्हणजे लग्न नाही करायचं, कोणत्या बंधनात नाही अडकायचं, फक्त एकत्र राहायचं आपण या पद्धतीत. हे कितपत योग्य आहे? आणि ते राहत असताना जो आपण समजून तर घ्यायचे. आता इथून मागं जे लोक राहिली ते जे पाहतो आपण, नवरा बायको तोंड लग्न ठरायच्या अगोदर तोंड सुद्धा पाहत नव्हते. असे काही जुने केसेस सांगतात लोक की मी माझ्या बायकोचे तोंड पाहिले नव्हते 2 महिने लग्नाच्या नंतर सुद्धा. तर हे कितपत योग्य आहे लव्ह इन रिलेशनशिप? आता हे लव्ह इन रिलेशनशिप जे काय आहे, आता शब्दही आपल्यासाठी खूप अवघड आहे, कारण की आपल्याला काही इंग्लिश येत नाही. कसं आहे माहिती आहे का, ह्या कलियुगात काय काय निघल याची गॅरंटी नाही. कसं आहे, आपल्या हिंदू सनातन धर्मानुसार याला वेश्याचा बाजार असं म्हटलं गेलेलं आहे. कसं असतं माहिती आहे का, लग्नाच्या अगोदर हे असं रिलेशन बनवू नये. याला काय म्हटलं गेलेलं आहे? फालतूगिरी, वेश्यावृत्ती म्हटलं गेलेलं आहे. काय म्हटलं गेलेलं आहे? वेश्यावृत्ती म्हटली. आता पुरुषाला त्याच्यात नाव येत नाही, त्याला तर आपण एक वेगळ्या शब्दाने बोलला गेला तर हरामीच येतो. आणि ही वेश्यावृत्ती यांनी काय असे नियम पाडलेत याच्यामुळं बाकीची पिढी बिथरायला लागली. आपल्या संस्कृतीमध्ये हे लिव्हिंग रिलेशनशिप नाहीच आहे. कुठे होतं? काय, कुठून आले, कोणी काढलं? हे बाहेर देशातनं आले. आणि जे फालतू आहेत, ज्यांच्यावर संस्कार नाहीत, जे नालायक आहेत, ज्यांच्या आईबापांनी वाईट कर्म केली, त्यांची मुलं पण तीच धंदे करतात. त्यांचे आईवडील काहीच बोलत नाहीत, त्यांना मोकळी दिली. तुम्ही एकमेकांना आजमा आणि मग लग्न करा. याला काय बोलतात? वेश्यावृत्ती बोलतात. तेच झालं ना धंदा. एक गेला, दुसरा आला, तिसरा गेला, चौथा गेला, 5वा गेला. मुलगा पण तसाच, मुलगी पण तशीच. ही वेश्यागिरीच झाली. याला पवित्र नातं थोडी बोललं गेले. पवित्र नातं काय? सप्तपदी, मंगलकाष्टक हे सगळं आपल्या शास्त्रानुसार गायलं जातं. एकमेकांना वचनं दिली जातात. देवाला साक्षी मानून लग्न केलं जातं आणि ती परंपरा पुढे वाढवली जाते. बायको म्हणजे वासना नाही, ती अर्धांगिनी, तुमचा अर्धांग आहे. एकमेकांना कायमस्वरूपी एकमेकांना साथ देणे. म्हणून पुरुषाचा हात खाली, बाईचा हात वरती असतो. आणि त्याच्यातनं एकमेकांना वचन देऊन तुम्ही पुढे जाता आणि
त्याला पवित्र नातं असं म्हटलं गेलेलं आहे. सगळ्यांच्या संमतीने लग्न करून या अशी दुष्कर्म करून नालायकपणा करून याचं लग्न झालं आणि नंतरून दाखवायचं बाबा मी याच्यातला नव्हतो किंवा मी याच्यातली नव्हती आणि तिसऱ्याला फसवायचं, हे योग्य नाही आहे. याला वेश्यावृत्ती बोललं गेलेलं आहे आणि पाप असं म्हटलं गेलेलं आहे. अशांना नरक प्राप्ती होते. काय होते? पण आता कोण मानणार आहे का यार हे नरक स्वर्ग सगळं खोटं आहे असे बोलतात. काय बोलतात? अरे कोणी पाहिले. पण बाबांनो, जसं देवानी हे मृत्यूलोक घडवलंय, हा निसर्ग आहे आपल्यासाठीच घडवला आहे, एवढं सुंदर आहे, तसं नरक पण घडवलंच असेल ना. मग त्याच पद्धतीने तुम्हाला इथनं उडी तिथं मारायचे आणि गटारीचं पाणी प्यायचं आहे, हे योग्यच नाही आहे. तुम्ही पवित्र नात्याला दूषित केलं आणि खऱ्या लग्नाला तुम्ही पापाच्या दिशेकडनं नेताय आणि त्या काय बोलतात त्याला रिलेशनशिप काय लिव्हिंग रिलेशनशिप काय बोलतात ती फालतूगिरी आली आता कुठून. त्याच्यातनं काय होणार आहे? कोण पवित्र राहिले? सगळे पापी झाले. पवित्र राहिले नाही, ब्रह्मचारी राहिले नाही, पाप करतायत आणि मग रोगी होत आहेत. जे शरीरातली ताकद आहे ती आधीच घालून टाकतात तरुण पिढी. जे 70, 80, 90 वर्ष जगायचे ते 50-60लाच मरतायत. का मरतायत? कारण की हे आता एवढं सोपं झालंय तर कळतच नाही. सगळे उपाय आहेत ना बाहेर, कळतच नाही आहे काय चाललंय जगामध्ये. म्हणजे रिलेशनशिपमध्ये काय कळणार आहे कोणाला? काय बाबा मी 4 दिवस संधी राहिले, तो 5 दिवस माझ्या संधी राहिला, मग आमची मजा झाली, तो त्याच्या घरी मी माझ्या घरी. ते फक्त नावाला आहे, ह्याला फक्त वेश्यागिरी असं म्हटलं गेलेलं माझ्या पद्धतीने. तर महाराज, आपण मी असो किंवा माझ्यासारखे भरपूर आपले जे पाहणारे असन ते अध्यात्मामध्ये आहेत. पण या अध्यात्मामध्ये लग्नाविषयी लग्न कसं कोणत्या प्रकारे करायचं, त्या लग्नात लग्न म्हणजे करत असताना कोणते नियम हे करायचे, कोणत्या पद्धतीने म्हणजे घरच्यांना आपल्या कसं हे करायचं त्याबद्दल थोडी माहिती सांगा. कसं आहे माहिती आहे का, आता अनेक आपण लग्न पाहतो. बघ लग्न, आता हा आपला विषय पूर्ण प्रेमविवाह लग्नावरच चाललेला आहे, बरोबर आहे. पण आपण अध्यात्म मार्गाच्या दृष्टिकोनाने पाहायला गेलो तर लग्न हे शास्त्रानुसार लागलं जातं, अध्यात्म मार्गानुसार लागलं जातं. पहिलं मंगलाष्टक म्हणजे गणपतीची स्तुती, गणपतीचे मंत्रोच्चार केले जातात. अनेक काय प्रकार, म्हणून ब्राह्मण बोलायला जातो, त्या पद्धतीने सप्तपदी गायली जातात आणि त्या पद्धतीने लग्न लागली जातात. आता त्यावेळेस कसं लग्न जमायचं, मग त्यावेळेस अनेक लोक रूढीनुसार काय बसता बोला, मग मुलामुलीचे काय दागिने बोला, मग त्या पद्धतीने बोलाचाल बोला, एकमेकांना पसंत झाली त्याच्यापुढे मग निर्णय घ्यायचे, मग त्याच्यापुढं काय असेल अध्यात्म मार्गानुसार या सगळ्या गोष्टी होत होत्या. आणि माणसाने तेच करावं आणि तसंच चालावं आणि जे काय आपल्या शास्त्रानुसार लग्नाला महत्त्व दिलेलं आहे त्याच पद्धतीने माणसाने लग्न करावं. आणि त्याच्यातनं प्रत्येक मुलामुलीला पण चांगले संस्कार घडले जातात आणि आईवडिलांना पण मानसिक समाधान मिळालं जातं, त्यांच्या पण आईवडिलांना मानसिक समाधान मिळालं जातं. आणि आताच्या तरुण पिढीला पण अध्यात्म मार्गानुसार लग्न केलं तर त्याच्यातनंही मानसिक समाधान मिळालं जातं. पण हे अशा फालतूगिरीमध्ये न अडकता, हे काय रिलेशनशिप काय आता आहे या गोष्टीमध्ये न अडकता जे काय आहे, जे काय अध्यात्म मार्गानुसार करतात लग्न तेच योग्य आहे. बाकी सगळं हे फालतूगिरी आहे, याला वेश्याचा बाजार असं म्हटलं गेलेलं आहे. आणि याच्यामुळे तरुण पिढींचं वाटोळ होत चाललं आहे आणि तरुण पिढी ह्याच मार्गाकडं निघत चालली आहे. मी एका मुलाच्या तोंडातनं ऐकलं, महाराज बोलतात आता काय सगळे तेच करतायत, सगळे प्रेम तेच चालतं, आता काय असं नाही आहे लग्नच होत आहेत. कारण मी त्या मुलाला विचारलं, मी अरे असं का, अजून तुझं वय नाही बोलतो महाराज, सगळीकडे कॉलेजमध्ये हेच चालतं, शाळेमध्ये पण हेच चालतं, वरून असं मला बोलतोय. अरे म्हणलं धन्य बाबांनो, काय होणार तुमचं पुढे, म्हणजे अजून शिक्षण पण नाही झालं, काहीच नाही झालं, आताच मुलामुलींची अशी अवस्था आहे. आणि त्याच्यातनं काय होतं मग ना, ती मुलगी पण शिकत नाही ना मुलगा पण शिकत नाही, दोघांचं करिअर बर्बाद होतं आणि आयुष्याची बर्बादी वाटोळ होतं. नंतर 10-5 हजारावर काम करावं लागतं आणि तोंड झोडत बसतात. या अशा आत्ताच्या पिढीची अवस्था आहे. म्हणून जे आपल्या भक्तिमार्गानुसार जे काय शास्त्रानुसार लग्न आहे तेच योग्य आहे आणि तेच संस्कार सगळ्यात उत्तम आहे.
देवाला साक्षी मानून तुम्ही लग्न करता तेच उत्तम आहे आणि तेच लग्न चांगल्या पद्धतीने टिकलं जातं, लास्टपर्यंत टिकलं जातं. अशा काही गोष्टी. महाराज आता आपण जो पहिला मुद्दा मांडला प्रेमविवाह, हां. आता काही म्हणजे असे आता यंग पिढी बोलते की जर पहिला विवाह हा भगवान शंकरांनी त्यांनी केलता त्यांच्या काळामध्ये पार्वती मातेने, परंतु पार्वती मातेने भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी व्रत केलं एक मोठं असं काहीतरी. तर बरोबर आहे. कसं आहे, मनामध्ये तर्कवितर्क येत राहतात. बघ, तो ईश्वर आहे, आपण सर्वसामान्य माणसं आहोत. आलं लक्षामध्ये. आई जगदंबानी हजारो वर्ष तप केलं. हजार नाही, हजारो वर्ष अंगावर वारूळ चढसपर्यंत तप केले. कुठल्याही मुलीला जर तिला एखादा वर आवडला आणि तिने त्याच्यासाठी तप करावं. 1 तास तू रोज 4 तास बसून दाखव, बघू बसता येते का. त्याच महादेवाने अनेक आदिशक्तीचे अवतार झाले. प्रत्येक अवतारामध्ये तिचं जे शिर होतं स्वतःच्या गळ्यामध्ये धारण केलं. म्हणून हे जे आता आघोरी प्रकार चालतो तो विषय वेगळा आहे, पण त्याच महादेवाने विष पण ग्रहण केलं. तसं तुम्ही महादेवासारखं होऊन दाखवा. ते काय प्रेमविवाह थोडी, ते काय लपडी करत थोडी सुटले. ते तर तप करून त्यांनी प्राप्त केले. काय केले, आता समजा तुला योग्य मुलगी पाहिजे, समजा तुला माहिती ही मुलगी योग्य नाही आहे, समजा त्या मुलीला योग्य वर पाहिजे, मुलगा पाहिजे, हा मुलगा चांगला नाही आहे, तर तुम्ही लग्न कराल का दोघं एकमेकांसंगती? नाहीच करणार ना. तसं काय, तो शिव होता, ते महादेव होते. महादेवाला प्राप्त करण्यासाठी हजारो वर्ष आई जगदंबाने तप केलं आणि महादेवाने पण इतकी परीक्षा बघितली त्यावेळेस लग्न केले. ते काय असं नाही छुपा रुस्तम, या झाडामागं लप त्या झाडामागं लप, असे धंदे नाही चालले. त्यांनी अख्ख्या ब्रह्मांडाला साक्षी मानून ते लग्न केलं. ते काय लव्ह मॅरेज, प्रेमविवाह असं काही नाही आहे. हे लोकांच्या मनातले विचार आहेत, कारण त्यांना ते करायचं आहे. मग ते महादेवाला पुढं आणतील, श्रीकृष्णाला पुढं आणतील, याला पुढं आणतील, त्याला पुढं आणतील. अरे मग त्यांच्यासारखं वागून दाखवा ना तुम्ही. गळ्यात नाग धारण करा, साधा फवारण्याची एक औषधाची बॉटल घ्या, ती पिऊन दाखवा, होईल का? एकच वस्त्र धारण करा, होईल का? आदिशक्तीसारखा एखादा वाघ पाळा तुम्ही, त्या वाघावर बसून दाखवा, होईल का तुमचं? अरे हे सामर्थ्य पाहिजे तेवढं. आणि ते काय प्रेमविवाह असं काय नाही. ते ईश्वर, ती आदिशक्ती होती आणि त्यांचं लग्न होण्यासाठी किती 12 भानगडी कराव्या लागल्या. त्याचं शिवपुराण तर वाचा, मग कळेल तुम्हाला. तसं कळणार नाही ते. त्याच्यासाठी आई जगदंबेने 10 जन्म घेतली. खेळ आहे का? त्यावेळेस तो शंकर प्राप्त झालाय. तो महादेव असा सदासद प्राप्त होत नाही. अशी त्याची भक्ती केली तर 100 जन्म घ्यावे लागतात. किती? 100 जन्म घेतल्यावर महादेव प्राप्त होतो. एका जन्मात नाही प्राप्त होत सर्वसामान्य भक्ताला. त्या आई जगदंबेला हजारो वर्ष तप करून त्यावेळेस तो महादेव प्राप्त झाला आणि त्यावेळेस अख्ख्या विश्वाला साक्षी मानून लग्न झालं. आणि आज शिव आणि पार्वती बोलतात ना, एकच स्वरूप आहे. ते काय आहे? एकच स्वरूप आहे. म्हणून बोलतात ना, ते नटराज रूप आहे बघ. हो, अर्धांगी पार्वती सोमनांच्या माळा आपण आरती बोलतो, ते अर्धांग स्वरूप आहे. काय आहे? हां, मग ते शिव आणि पार्वती एक रूप आहे. शंकराने सांगितलं आम्ही दोघं वेगळे नाही आहे, आम्ही एकच आहोत. फक्त बोलतात ना, लिंगभेदाचा फरक आहे, बाकी काही नाही. आपला दृष्टिकोन चांगला नाही आहे, कारण आम्ही ह्या वैज्ञानिक जीवनामध्ये जगत आहोत. त्याच्यामुळं आमची बुद्धी वेगवेगळ्या ठिकाणी पळत राहणार. म्हणून लक्षात ठेव, हे महादेव बाबा त्यांचा आपली बुद्धी बोलू पण नाही त्यांच्याबद्दल, अरे आपली लायकी पण नाही, आपली पात्रता पण नाही. एवढ्या उच्च टोकापर्यंत पोचायची, साधं हिमालयापर्यंत आम्हाला जाता येत नाही, तर ते आदिशक्तीचा कुठे विषय काढता हो. तिला महाकालीला प्रसन्न करण्यासाठी किती वर्षानुवर्ष लोक आघोरी साधना करतात. तुम्ही आम्ही साधना करतो, त्यावेळी ती आई जगदंबा प्रसन्न होती. खेळ नाही आहे, याला अवघड काम आहे. आपल्या बुद्धीच्या पलीकडे आपल्या बुद्धीचा स्फोट होईल एवढा विचार करायला गेला तर. धन्यवाद महाराज, आपण ही माहिती दिली
इथून पुढे देत राहणारच. ही माहिती मलाही कळाली, आपले जे व्हिडिओ पाहणारे जे माध्यमातून असणारे लोक कळतील, त्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय गोरक्ष. आदेश. जे काय प्रश्न मला विचारले ते योग्यच विचारले आणि ते हिताच्या योग्यतेचेच आहे. आणि प्रत्येक भाविकाने, प्रत्येक मुलामुलीने, बाबा मी तुमचा विरोध करत नाही आहे, पण एक साधू म्हणून मी माझे विचार मांडले तुमच्या हितासाठी, तुमचं चांगलं व्हावं. कारण साधूचं एकच मत असतं, अख्ख्या जगाचं चांगलं व्हावं. मग त्याच्यात जीव जंतू, अनेक प्राणी, सर्वसामान्य माणसं सर्व आले त्याच्यामध्ये. साधूचं एकच मत असतं, बाबांनो चांगलं वागा, चांगलं राहा, चांगले विचार ठेवा, आईवडिलांचा आदर करा, स्वतः नीट राहा, आचरण शुद्ध ठेवा, अहंकार करू नका, मद गाजवू नका, मत्सर ठेवू नका इतरांबद्दल. आणि जे काय आपली संस्कृती, आपला हिंदू सनातन धर्म आहे त्याचं पालन करा. आणि डोळे उघडे ठेवून चला, डोळे झाकून उगाच विचित्र व्यवहार करू नका, त्याच्यातनं तुमचा घातपात होईल. हे मी तळमळीने सांगतोय आणि मनापासून प्रार्थना करतोय तरुण पिढीला आणि त्यांच्या आईवडिलांना. असं जे काय तुम्हाला प्रश्न विचारले त्याचं उत्तर मी सर्वांना दिलं आहे आणि हे सगळ्यांनी मनावर बिंबवायचं आहे, हीच माझी सर्वांना प्रार्थना आहे. आतापुरतं एवढंच. सर्वांना श्री स्वामी समर्थ. शिवगोरक्ष. आदेश. आदेश. आदेश.